किती म्हणतात? किती फाजीलपणा. अभ्यासाचा तर गंध नाहीये. सर हे बघा, पोलिसांना बोलवाच, यांना अद्दल घडू द्या. मला हे पोलिसांना बोलवणं काही योग्य वाटत नाही. निष्कारण आपल्या शाळेची बदनामी होईल. अहो, त्या मुलांच्या भवितव्याचा प्रश्न. तुम्ही मुलांना पाठीशी घालू नका. हो ना, मग तुम्ही 10वीच्या मुलांना पाठीशी का घालता? हे सगळं ठीक आहे रे, पण आता शाळेचं एवढं नुकसान झालंय ते कोण भरून देणार? आम्ही नुकसान भरून देणार नाही. हा, तुम्ही नाही, पण तुमचे पालक देतील. त्यांना घेऊन या इकडे, समजलं? आणि ते जर नाही आले तर वर्ग उघडले जाणार नाहीत आणि तुम्हाला शिकवलंही जाणार नाही. तुमचं 10वीचं वर्ष आहे हे लक्षात ठेवा. आई बाबा नाही येणार. मग वर्गही सुरू केले जाणार नाही. ठीक आहे. नको आम्हाला ही शाळा आवडतो. चला रे. हो चला. कारण तुमच्या इतका वेळ आणि फुकटची ताकद आमच्याकडे नाहीये. कळलं? हो, मग हे मध्ये मध्ये नाक खुपसणं ना बंद करा. कळलं ना? फुकटची चोमडेगिरी सुद्धा बंद करा. हे बघा कांता मॅडम, जरा तोंड सांभाळून बोला. आपण शाळेत आहोत, नीट वागायला शिका आधी. आपण जे काही बोलतो, जे काही वागतो ना, त्याचे परिणाम आपल्या मुलांवर होतात. शाळेत आहोत आपण, पवित्र वास्तू आहे ही, कळलं? आणि आपण शिक्षक आहोत याचं भान ठेवा, कळलं? नाही, आता ना मला तुमची कंप्लेंट करावीच लागेल. तुम्हाला जे काही करायचं ना ते करा, आम्ही समर्थ आहोत. चल. दादा चला घरी. अरे आज सूर्य कुठं बोला? अरे आज घरी कसा हकलून दिलं. हकलून दिलं? अरे कुणी हकललं माझ्या पोराला? अरे कोणाच्या बापाच्या हिम्मत आहे एवढी रे? मी भांडण केलं. भांडण केलं? एक नंबर काम केलंस बघ. अरे मी शाळेत असताना मी सुद्धा अशीच भांडणं करायचो, नुसतीच भांडणं करायचो. माझी आई जाम वैतागायची रे माझ्यावर, पण मी हे अजिबात ऐकलो नाही कधी. माझ्या लय मारायची, मला खूप मारायची हे, पण मी अजिबात मारणार नाही माझ्या पोराला. आजीला तुम्ही खूप त्रास द्यायचा. हे कोण बोललं तुला? हा? तुझी आईच बोलली असेल. अरे तिला असली सवयच आहे. आणि तसं ती बी काय चुकीचं बोललेली नाही बर का. मग तुम्ही खरं त्रास द्यायचा तिला? हो द्यायचो, खूप त्रास द्यायचो. अरे म्हातारी होतीच तशी खडूस रे. मला दारूला पैसे द्यायचे नाही मला. मग काय करणार? हा सांग ना. मग खूप शिव्या द्यायचो. अरे तिलाच काय, तुझ्या आईला सुद्धा लय शिव्या द्यायचो मी. म्हणूनच आम्हाला सोडून गेली. जाऊ दे ना. अरे तू कशाला काळजी करतो एवढे? अरे हा बाप आहे ना तुझ्यासाठी. तुम्ही आहात, पण शाळेतली मुलं मला खूप चिडवतात की तुझी आई गेली पळून दुसऱ्यासोबत. खूप राग येतो त्यांचा.
असं वाटतं दगड घालावं डोक्यात. तुमचा विचार नाही केला ठीक आहे, माझा तरी विचार करायला पाहिजे होता तिने. अरे विचार केला असता तर अशी गेली असती का? हा सांग ना. अरे पैसा बोलतो गण्या, पैसा. शाळा शिकून कोणाचं भलं होत नाही, आणि म्हणून तुला सांगत असतो शाळा सोडून दे. अरे तुझ्या आईला 15वी शिकवली, किती BA. काय उपयोग झाला सांग ना. झाला काय उपयोग? राहिली का बायको? पण मला शिकायचंय. तुम्हाला यावं लागेल उद्या शाळेत. ए जॉब, तुला शिकायचं ना तू शिक. हे बघ, तुझ्या शाळेसाठी माझ्याकडे पैसा नाही आणि वेळ पण नाही. हे बघ, मी जरा जाऊन येतो. काय तिकडं माझी मैफिल वाट बघत असेल. तू एक काम कर, घरी जा आणि काकीकडनं जेवण घे आणि झोप. कळलं? चल निघ. मला काय वाटतं, या सगळ्यात विद्यार्थ्यांचं नुकसान व्हायला नको होतं ना. अगं यासाठीच आपण सरांकडे गेलो होतो ना, पण काय झालं पाहिलंच ना. मला हे कळत नाही की मुलं ही अशी वागलीच कशी, एवढा राग आणि एवढ्या लहान वयात. कसं आहे ना, या वयात ना मुलांची मानसिकता बदलत जाते, आणि आजकालची मुलं जरा जास्तच ऍडव्हान्स्ड आहेत, त्यामुळे ती लवकर मोठी होतात. आणि मग त्यांच्यावर जास्त निर्बंध घातले तर ती बंडखोर होतात. अगं पण यात नुकसान कोणाचं झालं? शाळेचं झालंच, पण मुलांचं सुद्धा झालंच ना. हे बघ, फायदा आणि नुकसान हे समजण्याचं त्यांचं वय नाही. आपल्यावर अन्याय झालाय आणि आपण तो अन्याय दर्शवायचा, तोडफोड करायची, एवढंच त्यांना माहितीये. अगं पण यांनी विद्यार्थ्यांचं नुसतं नुकसान नाही होत, तर त्यांचं भवितव्यही धोक्यात येतं ग. अगं पण त्यावर शिक्षा करणं हा उपाय नाहीये ना. शिक्षा केल्याने गुन्हा सिद्ध होतो, त्यामुळे इतर मुलांच्या समोर त्यांचा अपमान होतो, आणि हा अपमान सहन करण्याचं वय त्यांचं नाहीये, ते त्यांना कठीण जातं. अगं पण याच्यावर काहीतरी उपाय असेलच ना. आहे ना, उपाय आहे. या मुलांच्या कलेनं घ्यायला हवं, त्यांना समजून घ्यायला हवं, त्यांच्याशी मित्रत्वाने वागायला हवं. मला असं वाटतं की ज्या पद्धतीने त्यांनी आपला अपमान, आपल्यावर झालेला अन्याय हा रागाने तोडफोड करून दर्शवला, त्या पद्धतीने जर आपण त्यांना मदतीचा हात दिला तर ते आपल्याला नक्की सहकार्य करतील. पण एक सांगू, त्या कांताला मात्र ह्या शाळेतून काढून टाकायला हवं. तिचं हे वागणं नेहमीच झाले, पण या वागण्यामुळेच ना तिला शाळा बाहेर काढणार आहे बघ. मला असं वाटतं की आपण फक्त शाळेच्या हिताचा विचार करावा. तिचं काय ते ना शाळा बघून घे. आणखीन एक गोष्ट, उद्या जेव्हा ती मुलं आपल्या घरच्या लोकांना घेऊन येतील तेव्हा त्या मुलांना कुणीही गुन्हेगार म्हणून सिद्ध करायला नको. आपण ती काळजी घ्यायला हवी. हो हो, की कुणीही त्या मुलांना गुन्हेगार म्हणून सिद्ध करता कामा नये. बरोबर ना? आपण त्यांच्या पाठीशी उभं राहायला हवं. अगं पण त्यांनी पालकांना आणायला पाहिजे ना. आणतील ग, नक्की आणतील. आता अख्ख्या वर्गाला नाही तर फक्त तिघांच्याच पालकांना बोलवलं, नक्की येतील मुलं. बरं आपण निघायचं का आता? चला, खूप उशीर झालाय. त्याला मी उठीव, कामापासून झोपलाय बघ पोरग.
अगं त्याला काय, नुसता अभ्यास करायचा आहे आणि झोपाच काढायच्या आहेत. अरे अभ्यास नुसता करायचा म्हणजे? अभ्यास करणं म्हणजे काही सोपी गोष्ट आहे वय? तू जा की मग शाळेत, तू का नाही गेलास? अरे अभ्यास करणं सोपी गोष्ट नाही. पोराचं माझ्या डोसकं दुखत असेल अभ्यास करून करून. उठीव त्याला. ए ठीक आहे, उठ उठ रे. आता किती झोपतोस? उठ चल लवकर. अरे उठ ना. झोपू दे रे. अरे उठ रे चल. अरे उठ की बाळा. काय रे बाळा? हा काय एवढा वेळ झोपून राहिला? बरं नाही वाटत का? ताप तर नाही? मी मगाशीच बघितलं आल्या आल्या. काय होतंय? डोसकं दुखतंय का? अरे मग काय झालं? शाळेत काय झालं का? नाही माझं डोसकं नाही दुखत. आज शाळेतनं लवकर आलो. शाळेतनं लवकर आलास ना व? ठीक आहे, बरं चल आता गरमागरम जेवून घे. आहे. मी शाळेत नाही गेलो तर चालेल काय ग? अरे अरे बाबा का का शाळेत जात नाही तू? काय झालं का शाळेत? अरे कोण तुला काय बोललं का? आहे. कांता मॅडमने सगळ्यांना शिक्षा केली काय चूक नसताना. हे बघ बाबा, कोण काय बोललं ना तरी आपण लक्ष द्यायचं नाही. आपल्या चांगल्यासाठीच बोलतात ना व? आहे आणि त्याला शिकायचं नसेल तर? अरे त्याला नाही शिकायचं तर मग कुणी शिकायचं? तू काय शिकला नाही? आम्ही बी शिकलो नाही म्हणून मोलमजुरी करावी लागते ना व? त्या मुकादमाची घाणेरडी नजर सहन करायला लागते. एक एक दिस कसा करते माझं मला माहित आहे. ए पोरा, तू शिकलं पाहिजे रे. अरे अरे तूच आम्हाला तारणार आहेस. तूच आशा आहेस ना. तुझ्यासाठी मी काय बी करत, तुला काय कमी पडायला देणार नाही. पण तू शिकलं पाहिजे. एक पोरा, अरे 10वीला आमचं नाव काढशील ना? बोल की. आहे. मी शिकणार. आहे मी तू सांगते तसंच करणार. आहे मी कोणासाठी नाही, मी फक्त तुझ्यासाठी शिकणार. आई मी तवानं सापन पूर्ण करणार. तू म्हणशील तसंच होणार. आई मी तुझं स्वप्न पूर्ण करणार. वैर बाळ, आहे. तुझं बाळ शहाण आहे. माफ करा यार आम्हाला. आमच्या तिघांमुळे तुम्हाला खूप त्रास होतो. पण आम्ही बोलू मुख्याध्यापकांशी. आम्हीच तुम्हाला मैदानात खेळायला आणू. अरे सम्या, आजवर आपण जे केलंय ते सर्वांनी मिळूनच केलं. शिक्षा तुम्हा तिघांनाच का? तुम्ही जर शाळेत जाणार नाही तर आम्ही शाळेत जाणार नाही. अनेक प्रकारचे गुन्हे घडत असतात. गुन्हा करत असताना आपण नेमकं काय करतोय याची जाणीवच गुन्हेगाराला नसते आणि मग पश्चातापाची पाळी येते. क्राईम शुक्रवार शनिवार दुपारी 3 वाजता. आपल्याच आश्रमातली काही मंडळी आपल्या आश्रमाची जागा विकून टाकण्यासाठी हापापलेले आहेत असं मला वाटतं. यांनी जे षडयंत्र रचलंय माझ्या विरुद्ध त्याच्यावरती लोक विश्वास ठेवतील. आप्पा जाण्याआधी
शाळेत काही घडलं नसेल ना? त्या कारस्थानामध्ये जी माणसं सामील होती ना ती पैशासाठी माझं डोकं खात आहेत. माणसाला अधिक पैसे कमवायची हाव लागली ना की माणसं वाम मार्गाला लागतात. आपल्याला बाप्पांचा शोध घ्यायला हवा. वामन आश्रम गुरुवार शुक्रवार दुपारी 3:30 वाजता. ऑफिसने तुला एक लेटर दिलेलं आहे. इन्क्वायरी कमिशन होईपर्यंत तू ऑफिस मधल्या कुठल्याही कामाला हात लावू शकत नाही. अमेरिकेत त्याने जे काही प्रताप केलेत ना त्याची फळं तो भोगतोय. म्हणजे त्याला त्याच्या ऑफिसनं सस्पेंड केलेलं आहे. मम्मी तू माझ्यापासून काहीतरी लपवतेस का ग? रादर मला तर आता अशी शंका यायला लागली की प्रत्येक जणच माझ्यापासून काहीतरी लपवतं. तू काय केलेस ते तुला चांगलं ठाऊक आहे. तुम्ही जे काय करताय ना तेही मला चांगलंच ठाऊक आहे. ए चिमणी, अहो पण घाणेकरांच्या विरुद्ध मांडण्यासारखं माझ्याकडे काहीच नाहीये. पण त्याने तुमचा विनयभंग केला असं सांगा. संसार माझा वेगळा सोमवार मंगळवार दुपारी 3 वाजता. कृष्ण गाथा एक गाणे जाणते वैखरी एक तारी सूर जाणी श्री हरी जय श्री हरी. आजी गाणं नको गोष्ट सांग. बर आता तुला की नाही एक छान गोष्ट सांगणार आहे. रामायणातली कथा. एक खूप मोठं आणि घनदाट जंगल होतं. त्या जंगलात की नाही एक म्हातारी शबरी राहायची. आजी कोण का शबरी? शबरी खूप मोठी रामाची भक्त होती. आजी जंगलात खूप प्राणी असतात ना, मग तिला भीती नाही का वाटायची प्राण्यांची? वाटायची तर, पण तिने ठरवून टाकलं होतं की आपण आता म्हातारी झालोच आहोत, मग जगून तरी काय उपयोग. पण एकदा का रामाचं दर्शन झालं की मग आपण मरायला मोकळे. आजी म्हातारी माणसं लवकर का मरतात आणि ती मरून कुठे जातात? पूर्वा अगं किती प्रश्न विचारशील. बर सांगते. माणसं म्हातारी झाली की नाही की ते आपली स्वतःची कामं स्वतः करू शकत नाहीत ग. उठता बसताना त्यांना खूप त्रास होत असतो. मग देव त्यांना आपल्या घरी बोलावून घेतो. तिथे खूप नोकर चाकर त्यांची सेवा करत असतात. कुठे का देवा घरी म्हणजे कुठे असतं देवाचं घर? खूप दूर. आणि एक दिवस मी ही देवाघरी जाणारच की. काही नको आजी, मला माहिती आहे आमचे सर म्हणतात देवाघरी गेलेली माणसं परत कधीच येत नाहीत. तू अजिबात देवाघरी जायचं नाही. तू गेलीस तर मला गोष्ट कोण सांगणार? मला तू हवंय आजी. आणि मलाही आमचं बाळ हवंच की. आता गोष्ट सांग ना शबरीची. बरोबर सांगते. हा असं करता करता दिवसामागून दिवस गेले. शबरी सारखी रामाची वाट बघत बसायची. आणि एक दिवस प्रत्यक्ष रामाने तिला दर्शन दिलं. आणि मग हे वेडी रडतेस कशी? आपली आई तिला गोष्ट तर सांगते ना रामाची. हो, पण हीच गोष्ट ऐकण्याकरता 10 वर्ष माझे कान आतुरले होते. अरे सम्या, आजवर आपण जे केलंय ते सर्वांनी मिळूनच केले. शिक्षा तुम्हा तिघांनाच का? तू होय मी. काय हवंय तुला? मला मोठा बटाटा हवाय. त्या बटाटा मागणाऱ्या बाईने आजवर 2 घरांना आपलं निशाणा बनवलंय. जग्गू बाजूला व्हा.
मिस्टर वर्मा, फोन करून आपल्या टीमला लवकर इथे बोलावून घ्या. मरणाऱ्या त्या तिन्ही मुलांच्या लहानातल्या लहान गोष्टींची माहिती काढा. मला त्या तिघांच्याही बाबतीत प्रत्येक गोष्ट जाणून घ्यायची आहे. सॉरी करण साहेब, आम्ही मिस्टर श्रीवास्तवना नाही वाचवू शकलो. व्हॉट? तुम्ही माझ्याकडे बटाटा नाही मागणार मिसेस रॉय? करण द डिटेक्टिव्ह सोमवार ते शुक्रवार दुपारी 4:30 वाजता. नवीन वर्षात आपल्याशी थेट संवाद साधण्यासाठी सखी सह्याद्री कार्यक्रम पुन्हा एकदा सज्ज. प्रमाणात तू बोल जिभे. आपल्याला माहिती असतं की आपल्याला त्रास होऊ शकतो. दिनांक 1 जानेवारी पासून आपल्याला आमच्या तज्ञांशी थेट संवाद साधता येईल. जिव्हाळ्याचा असा विषय आहे. लसीकरण कोणतं केलंय त्याचं रेकॉर्ड मिळत नाही काही काळानंतर. 1 जानेवारी पासून सखी सह्याद्री लाईव्ह फोन इन दुपारी 1 ते 2 या वेळेत. सखी सह्याद्री सोमवार ते शुक्रवार दुपारी 1 वाजता. हौशे, उभ्या गावात आमच्या संघ असं कोणी बोलत नाही. आणि उभ्या गावात आमच्याशी आज कोणी वागत नाही. पवारांची हौशी म्हणतात मला. मला बी बाबूराव ठोंबरे म्हणतात. पण मला तो जिथं बी भेटल तिथं पोलिस अगोदर त्याला मी गोळी घालेन बघा. उगाच ऐकून घेते म्हणून काय बी बोलू नकोस. अगं अशी खांद्यावर टाकून घेऊन जाईन ना, कोणी बी काय बी करणार नाही माझं. रामराव पवाराच्या पदराला हात घातला त्यानं. पण आता तू हौशीभर लगीन करायचं नाही म्हणजे नाही. आणि समजा मी तुझं म्हणणं ऐकलं नाही तर मी समजन तू माझा घात केलास. कृष्णा काठच्या कथा शनिवारी दुपारी 3:30 वाजता. करता करता दिवसामागून दिवस गेले. शबरी सारखी रामाची वाट बघत बसायची. आणि एक दिवस प्रत्यक्ष रामाने तिला दर्शन दिलं. आणि मग हे विडी रडतेस कशी? आपली आई तिला गोष्ट तर सांगते ना रामाची. हो, पण हीच गोष्ट ऐकण्याकरता 10 वर्ष माझे कान आतुरले होते. आणि मग शबरीने आपल्याकडची सगळी बोरं रामाला दिली. आणि रामाने ती अगदी आनंदाने खाल्ली. त्यामुळे शबरीला देखील खूप आनंद झाला. आवडली ना गोष्ट? अरे इथं काय करताय तुम्ही? आपण तर तुझ्या घरी भेटायचं ठरवलं होतं ना. शोधत बसलो होतो मी तुम्हाला तिकडे. अरे घरी आई होती रे, आणि आईला काय सांगायचं ना तेच कळत नाही. आणि शाळेत जाऊन ना काय उपयोगच नाही. नाहीतर काय, माझा बाप तर म्हणतो शिकून कोणाचं भलं झालं जे आपलं होणार आहे. अरे शाळा सोडून कसं चालेल? आणि किती दिवस घरी खोटं बोलायचं? काल मी लवकर घरी गेलो तर बापाने मारलं मला. माफ करा रामा, आमच्या तिघांमुळे तुम्हाला खूप त्रास होतो. पण आम्ही बोलू मुख्याध्यापकांशी की सगळी चूक आमच्या तिघांचीच आहे. आम्हीच तुम्हाला मैदानात खेळायला आणलं. अरे सम्या, आजवर आपण जे केलंय ते सर्वांनी मिळूनच केलंय. शिक्षा तुम्हा तिघांनाच का? तुम्ही जर शाळेत जाणार नाही तर आम्ही शाळेत जाणार नाही. पण माझी आई काय मला कलाकार होऊन नाही देणार. माझ्या आईची स्वप्नच वेगळी. माझ्या आई माझ्यासाठी खूप वेगळी स्वप्न बघते आणि त्याच्यासाठी मला शिकावं लागणार. आणि तिचं म्हणणं काय, आधी अभ्यास मग सगळं. म्हणजे एकंदरीत सगळ्यांना शाळा हवीच आहे. मग ताणून कशाला धरायचं? चला
स्वतःची चूक आहे असं कबूल करून घ्यायचं. चला. पण आपली चुकी नसताना आपण का माफी मागायची? सम्या ही विद्या मॅम येत आहेत. विद्या मॅम येत आहेत. बघितलं शेवटी लागली ना आपली गरज शाळेला. विद्या मॅम मुख्याध्यापकांची आपल्यासाठी भांडत होत्या. मुख्याध्यापकांशी भांडत होत्या. त्या मॅडम भांडणारच रे. एक आपल्या आई वडिलांनंतर त्यांनाच वाटतं की आपण शिकावं, व्यवस्थित शिकावं. अरे इतकंच नाही तर त्यांना मिळालेला पुरस्कार आणि पर्यवेक्षकाचं पदही ते सोडतायत.